नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर मी ट्रॅव्हल करते, पण मी जाते कुठे हे मला सुद्धा माहिती नाही. लय माहिती कुठे जातोय आपण? जातोय आता कुठे जातोय काय माहिती, पण आम्ही निघालोय. रस्ता आता मला काहीच माहिती नाही. मला खरं तर काही आयडियाच नाही इकडे, पण जातोय कुठेतरी. जिथे कुठे पोहोचू तिथे गेल्यावर आता तुमच्याशी बोलते. म्हणजे मला माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे आणि तुम्हालाही सरप्राईज आहे. बघूया आता काय आहे ते. तर आम्ही आलो होतो सिन्नर येथे गारगोटी म्युझियम आहे तिकडे. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगते की इथे जगभरातील असे युनिक असे दगड जे काही असतात, स्टोन असतात, तर त्यांचं हे म्युझियम आहे, त्यांचं संग्रहालय आहे. तर एंट्रन्सलाच हे असे मोठे मोठे दगड तुम्ही बघू शकतात त्यांनी ठेवलेले. त्यांनी छान असं त्यांनी फिनिशिंग करून त्यांनी ठेवलेलं असतं. ॲज इट इज असे ते निघालेले नसतात जमिनीतून, थोडंफार त्यांना फिनिशिंग करावंच लागतं. पण हे सगळे त्यांचे नॅचरल कलर आहेत जे काही आहेत ते यांनी फक्त ते स्वच्छ केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इतकं छान तिथे एंट्रन्सला एंट्री केल्या मला इतकं भारी वाटत होतं, कारण मला माहिती होतं बऱ्याच दिवसांचं. जाऊन आले होते एकदा आणि तुम्हालाही घेऊन जाऊन असं त्यांनी म्हटलं होतं, पण आज नेता येत असं मला माहिती नव्हतं. आज त्यांचं काम जरा लवकर आवरलं होतं, तर जाऊन येऊयात तिकडे असं त्यांचं चाललं असेल काहीतरी डोक्यात. त्यांनी मला डायरेक्टली फोन केला आणि सांगितलं की तू तयार होऊन खाली आहे, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे म्हणून. तर इथे आम्ही आलो होतो आणि हे त्यांचं वर तिथलं तिथे शॉपसुद्धा आहे. तर इथे बऱ्याच प्रकारचे म्हणजे सगळ्याच प्रकारचे इथे जे काही आता ते ॲस्ट्रोलॉजर सांगतात की ते ब्रेसलेट वगैरे, अँकलेट वगैरे, पेंडंट, हातातल्या रिंग आणि सगळं काही ते जे आपल्याला सजेस्ट करतात राशीनुसार. किंवा आता तर सोशल मीडियावर एवढं फॅड चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. 1-2 रील आपण स्क्रोल केलं की दुसरं तिसरं कोणीतरी सांगणारे असतंच की हे घातल्याने हे होतं ते होतं. तर तसं तर काही आम्हाला घ्यायचं नव्हतं, पण हे बघायला म्हणून आम्ही आलो होतो. तर तिथे शूटिंग अलाउड नव्हती, म्हणजे ते 1-2दा बोललं मला की नका घेऊ असं, पण तरीसुद्धा मी थोडंफार घेतलं होतं. आणि हे मला स्पेशली तिथे खूप आवडलं. हे सगळे आपले फेशियल मसाजर आणि प्युअर स्टोनने बनवलेले ओरिजिनल. आणि दुसरी गोष्ट ही फ्रेम जे की आता मगाशी दाखवली ती, तर तीही आवडली होती मला. आणि तिचे मी 1-2 व्हिडिओ बघितले, पण काय होतं नेमकं मला काही माहिती नव्हतं, पण आवडली होती ती मला. कारण त्यावर सूर्यनारायण देवतेचा सिम्बॉल होता आणि 7 असे धावणारे घोडे होते. आणि धावणारे घोडे घरात ठेवणं हे शुभ असतं हे तर आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे, म्हणून ती तेवढी फ्रेम मात्र मला खूप आवडली होती. आणि ज्वेलरीमध्ये ते एवढे प्रकार आणि इतक्या छान छान ज्वेलरी होत्या, इयरिंग्स होते. आणि ते पण ॲज इट इज जसा त्यांचा आकार आहे दगडाचा, जसे ते निघालेत सेम तसंच्या तसं, फक्त त्यांना हुक्स वगैरे लावलेले होते. आणि हे हत्ती आणि हे जे काही आहे एकाच दगडात कोरून बनवलेलं सामान होतं हे. आणि स्फटिकाचे जे काही आपण श्रीयंत्र म्हणू शकतो यांना असतील बहुतेक, कारण तेच वाटत मला, तर ते सुद्धा इथे होते. आणि आणखीन बऱ्याच अशा गोष्टी होत्या. अँकलेट नव्हते तिथे, पण ब्रेसलेट होते राशीनुसार घालायचे. आणखीन सगळे रत्न होते तिथे, जे काही राशीचे असतात ते रत्न. आणि हे जे स्टोन आहेत तर हे मला वाटतं भारतामधून तर प्रत्येक ठिकाणाहून ते त्यांनी आणले होते. बाहेरच्या देशांचे सुद्धा होते, त्यातल्या त्यात दुसऱ्या ग्रहावरचे सुद्धा तिथे तुकडे होते दगडांचे, जसं की मार्स झालं, चंद्रावरचं सुद्धा होतं, मी बघितलं होतं. आणि हे पेंडंट वगैरे सगळंच काही तिथे होतं. तर हे मी पहिल्यांदा बघत होते आणि मला खूप भारी वाटलं. असं वाटत होतं काय काय घ्यावं आणि काय काय नाही. पण एक विचार असतो ना, म्हणजे मी खूप असं कधी वस्तू घेताना पुढचा विचार करते की आपण कितीदा घालणार आहे आणि याचा काय उपयोग होणार आहे. तर हे असलं काही फारसं घालणं माझं होत नाही पर्सनली. मला म्हणजे आवड आहे, पण प्रत्येकच वेळेला ते घालणं मला जरा बोर वाटतं, म्हणून मी त्याच्यात काही एवढे पैसे इन्व्हेस्ट म्हणजे असं करत नाही सहसा. तर हे खूप म्हणजे असं त्या मानाने खूप कॉस्टली होतं, जसं की आपण आर्टिफिशियल बाहेरून घेतो तसं नव्हतं, त्याच्यापेक्षा थोडी याची रेंज हाय होती. तर यातलं तर मी काहीच नव्हतं घेतलेलं आणि दुसरे काही घ्यावं असं वाटत नव्हतं मला, फक्त हे बघूनच माझं मन भरलं होतं. आणि विशेष आनंद मला तेव्हा झाला जेव्हा इथे मला जळगावचं नाव दिसलं. आमच्या जळगावचे सुद्धा इथे स्टोन होते. सावदा म्हणजे जिकडचं की माझं सासर आहे तिथले सुद्धा 2-3 ठिकाणी, 2-3 नाही बऱ्याच ठिकाणी तिथले सुद्धा मला स्टोन दिसले. स्पेशली धरणगाव, एरोंडोल हे तर माझ्या माहेरकडचा पट्टा आला.
तर तिकडचे सुद्धा स्टोन होते. आणि विशेष म्हणजे की मी थडीकाठची, म्हणजे माझं माहेर जे आहे मोडगाव माझ्या वडिलांचं, तर ते थडीकाठ असं त्याला म्हटलं जातं. तर तिथे असे स्टोन, म्हणजे असे स्टोन नाही पण लहानपणी जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या असायच्या किंवा दिवाळी आलेली असायची तोंडावर, तेव्हा आम्ही हे असे व्हाईट व्हाईट जे स्टोन असायचे तर ते गोळा करायचो. छोटे छोटे तुकडे, हे असं नाही काही, पण मग असे छोटे तुकडे असायचे ते गोळा करायचो आणि त्यांना कुटून वगैरे त्यांना गाडून अशी त्यांची रांगोळी बनवायचो, व्हाईट रांगोळी. तर ते सगळं मला ते आठवलं की हे तर आम्ही तिकडे बघत होतो, असं मी आम्हाला सांगत होते. तर अशी कितीतरी मी शोधून आणून देईल तुम्हाला माझ्या माहेरावरून. असं आमचं थोडंसं फनी वेमध्ये तिथं चाललं होतं, पण खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि ज्याला कोणाला असं अँटिक हे बघायला आवडत असेल त्यांनी नक्की एकदा तिकडे व्हिजिट करा. तर हा तो चंद्रावरचा दगड असा तुकडा आहे तिकडचा, तर तोही या म्युझियममध्ये आहे. आणि हे सगळे, हे कुठलाच कलर वगैरे काहीच नाही, हे सगळं ॲज इट इज जसं जमिनीतून निघालं आहे, जसं सापडलं आहे तसं इथे म्युझियममध्ये आणून ठेवलेलं आहे. तर बघा ना निसर्गाची कमाल, किती युनिक आणि अँटिक असे त्यांचे कलर आहेत. कुठलाच आर्टिफिशियल रंग न वापरता ते तसेच आलेले आहेत वर. तर आणि हे मला वाटतं टुरिस्ट होते, ते सुद्धा बघायला आलेले होते. आणि डायमंडसुद्धा होता तिथे मागच्या याच्यात तुम्हाला दिसलं असेल. आणि पुन्हा एकदा हा एक जो वरचा स्टोन दिसतोय तो आपल्या भारताच्या नकाशासारखा दिसतोय. तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्याचा अँगल तसा लावलेला आहे, थोडंसं त्याला क्रॉस केलं की तो नाही दिसणार तसा, पण तो तसा दिसावा म्हणून आम्ही तसं त्याला ठेवलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मला जळगावचा दगड तिथे दिसला, हा तोच आहे लास्टवाला. तर भरपूर होते तिथे. आणि हा जो फ्रेममध्ये लावलेला आहे तर हा मार्सवरचा आहे तुकडा, तिथे त्यांनी फ्रेम करून ठेवलेले त्याला. आणि त्यानंतर आम्ही परत जिकडनं बाहेर निघालो एक्झिटच्या ठिकाणी सुद्धा मला जळगावचा दिसला. आम्ही तिथे म्हणत होते जय खानदेश. आणि हा सुद्धा जळगावचाच आहे तिकडचा. आणि पुन्हा एकदा हा सुद्धा जळगावचाच होता. आम्ही नाही असे दगड माझ्या माहेरी थडीकाठवर गोळा करून आणायचो, त्यांना कुठून त्यांची रांगोळी बनवायचो, त्यांना किती सजवलं आहे ते. आणि आणखीन एक विशेष गोष्ट अशी की तिथे एवढी शांतता होती की आम्ही नॉर्मल जरी बोलत होतो तरी खूप जोराने बोलतोय असं वाटत होतं. आणि तिथे मी काही शॉपिंगसुद्धा केली होती, तर ती तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते की मी काय घेतलं होतं तिथून ते. तर सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो आतमध्ये तेव्हा इकडे आमचं लक्ष नव्हतं, पण आता जेव्हा आम्ही फिरून खाली आलो तेव्हा लक्ष गेलं. तर हे बघायचं तेवढं बाकी होतं. तर इकडे आलो मग आम्ही थोडंफार शूट घेतलं. आणि खूप छान छान आकाराचे इथे हे दगडं होते. हे बघा हार्टवालं तुम्हाला दिसत असेल. आणि मल्टी कलर होतं, विशेष म्हणजे त्यात थोडेसे ब्राऊन डॉटसुद्धा होते. आणि हे असे सगळे हे ॲज इट इज असेच्या असे निघाले आहेत आणि तसंच त्यांनी ते इथे म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. आणि एक आता तुम्हाला दिसेल पुढे एक बटरफ्लायवाला, ते तर इतकं छान आहे आणि कलरसुद्धा किती त्याचा भारी आहे. तुम्ही आता बघू शकता, तुम्हाला दाखवते मी हेवालं. तर इतकं छान आणि असंच आकार त्याचा निघाला असेल बहुतेक, त्यांनी त्याचं बटरफ्लायसारखं लावून ठेवलेलं. मला वाटतं ते 2 आहेत आणि दोघांना त्यांनी बटरफ्लाय बनवलेलं आहे, तसं लावलेलं आहे. इथे सिन्नरला गारगोटी संग्रहालय आहे. तर तिथे बऱ्याच प्रकारचे क्रिस्टल दगड आपण म्हणू शकतो, महाराष्ट्रभर नाही, ओव्हरऑल म्हणजे पूर्ण भारतातूनच तिथे जे काही युनिक असे भारताच्या बाहेरचे सुद्धा आहेत, इवन दुसऱ्या ग्रहावरचे सुद्धा आहेत, मार्सचे आहेत, अजून एक दोन याचे तिथे आम्हाला म्हणजे दिसले मला. तर ते युनिक जे काही स्टोन आहेत तर ते इथे आहेत आणि बऱ्याचशा तिथे त्यांचं स्वतःचं शॉपसुद्धा आहे. आणि आता सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियावर किती फॅड चाललं आहे, एक व्हिडिओ स्क्रोल केला की दुसऱ्या लगेच कोणीतरी ॲस्ट्रोलॉजर त्यांचं काहीतरी नॉलेज म्हणजे सांगत असतात, हे घातलं आणि हे होतं, हे अँकलेट घातलं की असं होतं, हे ब्रेसलेट घातलं की असं होतं. तर सगळेच जण आपण खूप त्याला म्हणजे इन्स्पायर होतो त्या गोष्टींवरून आणि बऱ्याचदा खरेदीसुद्धा करतो. तर तसे सगळ्या काही वस्तू इथे होत्या, म्हणजे सगळ्या काही नाही म्हणू शकत पण खूप काही वस्तू त्यातल्यासुद्धा इथे होत्या. आता जे काही नवीनच आलेले पायरेटचं ते अँकलेट खूप आता सध्या त्याचे व्हिडिओ बघायला भेटत आहेत. तर अँकलेट तर नव्हतं पण ब्रेसलेट होतं तिथे. पण मला म्हणजे त्यातलं एवढं नॉलेज नाही आहे की ते आपल्यासाठी घालणं योग्य आहे का नाही म्हणून, तर ते मी तसलं काही नाही घेतलं. पण एकच गोष्ट घेतली मी, पण बघून घेतलं सगळं. खूप छान होतं तिथला एक्सपिरियन्स आणि खूप अशा म्हणजे नैसर्गिक सौंदर्य जे काही आपण म्हणतो एखाद्या गोष्टीला, तर किंवा मग बऱ्याच ठिकाणी आपण असं हाताने हँडमेड वस्तू बघतो किंवा मशीन मेड वस्तू बघतो, तर त्यांच्यापेक्षाही निसर्गाने हे किती छान बनवलं आहे
त्या दगडांकडे बघून, त्या स्टोनकडे बघून, किती नॅचरल आकार आहेत त्यांचे आणि ती शाईन, तो रंग त्यांना नॅचरली मिळालेला आहे निसर्गाकडून. तर खूप छान वाटलं ते बघून मला. आणि एक गोष्ट मात्र मी तिथून घेतलेली, तर मी ते आता तुम्हाला घरी गेल्यावर शेअर करते तुमच्यासोबत. आणि सध्या 2-3 दिवस माझी तब्येत जरा बरी नव्हती. गोळी घेतली की तेवढंच मला बरं वाटत होतं. तर घरून जाताना तर मी पूर्णपणे फ्रेश होती, पण तिकडनं आल्यावर जो काही मला थंडी आणि ताप भरून आला की मी गोळी घेतली आणि डायरेक्टली झोपून घेतलं आणि पूर्ण मग संध्याकाळीच उठली होती मी. आणि शिवाय सकाळी जेवणही नव्हती केलेली, नाश्त्याला काय ते साबुदाणे तेवढंच खाल्लं होतं. तर बाहेरून पार्सल घेऊन गेलो होतो, जाताना ते खाल्लं, गोळी घेतली आणि डायरेक्टली झोपून घेतलं होतं मी. आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि तिथून घरी आल्यानंतर अचानकच तब्येत मला म्हणजे खूप जास्त, मला ताप पण होता आणि कणकण पण होत होती खूप जास्त. तर सकाळी पण जेवलो नव्हतो, असं शॉर्टकट खाल्लं होतं, फक्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती नाश्त्यात. तर तिकडनं येताना पार्सल आणलं होतं, ते खाल्लं आणि ते तसंच सगळा हा पसारा सगळा तसाच पडू नये, कारण मला काहीच करावं असं वाटत नव्हतं. घरात पण खूप जास्त घाण झालेली आहे, देवघराजवळ पण अर्धवट आवरून पडलेले, पूजेचं पाट वगैरे उचललं होतं सकाळी. तर अजिबात उठावं असं वाटत नव्हतं, खूप डोळ्याशी जड झालेले आहेत. गोळी घेतली आणि झोपली तर डायरेक्ट आता 6लाच उठली संध्याकाळी. आत्ताही उठावं असं वाटत नव्हतं, पण ह्या वेळेला काय झोपावं म्हणून उठून घेतला. आता चहा वगैरे करते आणि आवरते. तर हा एवढा असा पसारा असाच पडून होता आणि आधी स्कूलमधून आला होता, त्याचे टिफिन वगैरे सगळं तसंच पडून होतं किचनवर. तर चहा ठेवायलाही मला भांडी सापडत नव्हतं, असं झालं होतं, कारण एवढा पसारा मी कधी किचनवर ठेवत नाही. पण आज मला म्हणजे झालंच नसतं माझ्याच्याने, मी तसंच सगळं सोडलं होतं. तर आता ते आवरती, मग चहा वगैरे करते आता. आणि अहोंनी जेव्हा ते पार्सल ओपन करत होते तर त्यांच्या हातून ते कट करत आणि सांबारचं पॅकेट फुटलं होतं, तर ते तसंच पडून होतं. तर तेही पुसणं मला पॉसिबल नाही झालं. नाही नंतर आधीला लेट होत होतं म्हणून ते किचन आवरायचं सोडलं आणि आधी त्याला चहा करून दिला, कारण त्याला चहा बिस्किटच खायचं होतं, ते खाल्ल्याशिवाय मी जाणार नाही असं तो म्हणत होता. आणि चहा होत होता तोपर्यंत मी हे खालचं आवरून घेतलं. मग किचन तसं म्हणजे स्वच्छच होतं, फक्त हे सांडलं गेलं होतं त्याच्यावर सकाळी, तसं मी आवरून ठेवलं होतं बऱ्यापैकी. तर हे मी स्वच्छ करून घेतलं आणि आता 4-4:30ला आम्ही थोडंफार खाल्लं होतं, तर फारशी भूकही कोणाला नव्हती. तर आता आधी परत येईल तेव्हा जेवणाचं तेव्हाच बघेल, आता तेव्हाचं तेव्हा. आता चहाही करून, म्हणजे आता संध्याकाळी आम्ही चहा घेत होतो, ज्या वेळेला आम्ही रोज जेवणं करतो त्यावेळेला आज चहा होत होता आमचा. तर त्यामुळे स्वयंपाकाचं फारसं टेन्शन नव्हतं. वाटलंच काही तर थोडीफार मी खिचडी वगैरे लावून दिला आता. आणि आधीला वाटत होतं की मी ग्लासमध्ये चहा पिते, तर तो बघायला आला होता तेव्हा त्याला दिसलं की पाणी पिते, म्हटलं, त्याला वाटलं की मम्मी एवढं चहा केव्हापासून घ्यायला लागली. तर त्यानंतर मी 1-2च बिस्किट खाल्ली होती चहामध्ये. मला चहासुद्धा घ्यावासा वाटत नव्हता, कारण कडू लागत होता. आणि आज सकाळी कालचं जो की गुरुवारची पूजा होती त्याचंही ते उत्तर पूजा केली होती आणि पाट वगैरे उचलून झाला होता, पण खालची रांगोळी पुसायची बाकी होती आणि थोडंफार सामान तिथे राहिलेलं होतं, ते आवरावर करायची होती, कारण आता संध्याकाळ झाली होती, देवपूजेची वेळ झाली होती. आणि हा जो अखंड दिवा आहे तर हा लावायलाच मी विसरले होते सकाळीसुद्धा, समय आहे म्हटलं सुरू असं म्हणून, पण तिकडनं आल्यापर्यंत तेही शांत झाली होती. तर आता लावून घेते. आज आम्ही जिथे गेलो होतो, मगाशी तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, तर ते सिन्नरला आहे गारगोटी संग्रहालय, आणि तिथे बऱ्याच अशा गोष्टी शॉपिंग करण्यासारखे किंवा आपल्या म्हणजे बायकांना आवडीच्या सुद्धा होत्या. तर तुला काही घ्यायचं असेल तर जाऊयात म्हणून, आणि त्यानिमित्ताने बघणंही होईल. किंवा स्टोन असतात जे नैसर्गिकरित्या त्यांच्यावर काहीतरी असं वेगळं पण असतं त्यांच्यामध्ये, तर अशा सगळ्या प्रकारचे ते दगड तुम्ही आता तिथे बघितलेच असतील. तर तिकडे आम्ही गेलो होतो आणि शिवाय तिथे जे काही आपले राशीचे रत्न असतात तेही असतात. घ्यायचं काहीच नव्हतं, पण म्हटलं आता बघून झालं होतं आणि आलो एवढं लांब तरी काहीतरी घेऊयात. तर बरेच जण ही फ्रेम तिथे घेत होते, तर ही फ्रेम मला आवडली. तर ही एक फ्रेम घेतली मी, त्यात सूर्यनारायणाचं सिम्बॉल आहे आणि 7 घोडे आहेत धावणारे. तर ही फ्रेम घेतली मी आणि त्याच्या बॅक साईडला हे कुठलं तरी मला वाटतं स्टोनच आहे, हे सुद्धा पायराइट जे असतं ना त्याचं हे मागे कोटिंग त्यांनी केलेलं आहे पायराइटचं. तर ती ही फ्रेम आहे, ही मी घेतली आणि खूप छान छान तिथे सगळ्या वस्तू सुद्धा होत्या, पण एवढं फारसं घालणं होत नाही, म्हटलं पडूनच राहतील आणि कशाला एवढे उगाच पैसे खर्च करायचे. तर काल सुद्धा मला, आज जरा तब्येत माझी गडबड आहे, गडबड म्हणजे बऱ्यापैकी ताप वगैरे चढला होता मला दुपारी,
आणि कालही मला सकाळपासूनच कणकण होत होतं, पण मला गुरुवारची पूजा असल्यामुळे मी गोळी घेतली होती की संध्याकाळपर्यंत बरं वाटावं म्हणून. आणि मला बरं वाटलंही होतं, पूजा वगैरे छान झाली होती माझी. पण आज परत सकाळपासून थोडंसं नॉर्मली होत होतं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.